एन्झायटी आहे तर ही लक्षणं दिसतात का नक्की बघा. काही लोकांच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतात. म्हणजे सहज अगदी कोणाचा फोन लागला नाही तरीही इतके वाईट विचार येतात की काही विचारू नका. म्हणजे जे जे रिअलिटीमध्ये घडणार नाही अशा वाईट गोष्टी घडल्या असतील हे आपला ब्रेन इमॅजिन करायला लागतो. आणि हळूहळू ब्रेन इतका डेंजर सर्च मोडमध्ये जातो की कोणालाही कल्पनाही येणार नाही. ही आहे पहिली कंडिशन. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की लोकांना गमावण्याची भीती, नाही म्हणण्याची भीती, पीपल प्लीजिंगची ही आपली सवय एन्झायटीमध्ये कधी बदलते हे आपल्याला कळतही नाही. ही आहे दुसरी कंडिशन. एन्झायटी असलेली लोक बरीच जण फ्युचरमध्येच जगत असतात. 5 वर्षांनी काय होईल, उद्या काय होईल, वाईट होईल, हे काहीतरी होईल, हे चुकीचं होईल, सतत हे डोक्यामध्ये सुरू असतं. माइंड फ्युचरमध्ये अडकलेलं असतं आणि बॉडीला आत्ता आपण रिसेंट धोक्यामध्ये आहोत असं सिग्नल मिळतो. हे आहे तिसरं साईन. सतत दुसऱ्याशी तुलना, इनविजिबल ट्रॅप. आपण स्वतःच्या लाईफकडे फोकस करण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय चाललंय ह्याकडे इतकं लक्ष देतो की आपलं आयुष्य कधी ट्रॅपमध्ये अडकलंय हे समजतही नाही. हे आहे चौथं साईन. इमोशनली स्ट्रॉंग असण्याचं प्रेशर इतकं जास्त असतं की राग, दुःख, कोणतीही गोष्ट आपण व्यक्तच होत नाही. त्यामुळे दाबून ठेवलेली एनर्जी, मग ती कुठल्याही फॉर्ममध्ये असेल, ती इतकी आपल्याला प्रेशर देते की त्याचं एन्झायटीमध्ये कधी रूपांतर होतं हे समजत नाही. हे आहे 5वं साईन. एन्झायटी तुमची शत्रू नाही आहे. ती फक्त तुमच्या मनाने दिलेली तुम्हाला वॉर्निंग आहे की तुम्ही स्वतःपासून दूर होत चालला आहात. या अशा काही हॅबिट्स आहेत ज्या तुमच्यामध्ये दिसत आहेत का हे मला नक्की सांगा. मी चॅनलवरती असे व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.